तामिळनाडूत सिनेमापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय। दलपती विजयने 108 जागा जिंकल्यात खरं, पण मुख्यमंत्री पदाची खुर्ची अजूनही दूर आहे। त्यातच राज्यपालांनी बहुमताचा आकडा 117 सांगितलाय आणि विजयकडे फक्त 108 जागा आहेत। विजयने काँग्रेसच्या मदतीने स्थापनेचा दावा केलाय, पण राज्यपालांनी स्पष्ट केलंय की एकही आमदार कमी पडला तर शपथविधी होणार नाही। राज्यपालाच्या या विधानामुळे विजयच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। खुर्ची मिळवण्यासाठी आता विजयला अजून 9 उमेदवारांची जुळवाजुळवी करावी लागणार आहे। बहुमत असेल तरच खुर्ची मिळेल। आता विजय काय करणार? काँग्रेसची साथ त्याला तारणार का? नमस्कार, मी सिद्धी, तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया। इथेच खरा गेम सुरू होतो। सत्तेसाठी विजयची नजर आता AIMDMK मधल्या फुटीवर आहे। पक्षातल्या एका गटाने विजयला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे, पण भाजपचे अण्णामलाई हा खेळ बिघडवू शकतात। जर विजयला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती निर्माण झाली। काँग्रेसने आधीच पाठिंबा दिलाय, पण तेवढा ना भागणार नाही। बाजूला जनतेचा कौल आणि दुसऱ्या बाजूला राज्यपालांचा बहुमताचा नियम। तामिळनाडूच्या इतिहासातली ही सर्वात मोठी राजकीय लढाई आहे। दलपती विजय बहुमत सिद्ध करून तामिळनाडूचा नवा मुख्यमंत्री होणार का? हा नियम विजयचा रस्ता रोखणार? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।